मित्रांनो, पुस्तकं म्हणजे अनुभवाचा खजिना. कधी तुम्हाला असं वाटतं का की खूप छान पुस्तकं वाचायची आहेत पण वेळच मिळत नाही? आमच्या या चॅनलवर आम्ही तुम्हाला जगप्रसिद्ध पुस्तकांचे सार देतो, तेही आपल्या मातृभाषेत. तुम्ही फक्त ऐका, विचार करा आणि त्या पुस्तकांमधून मिळालेलं ज्ञान तुमच्या आयुष्यात उतरवा. हे फक्त पुस्तकांचं सार नाही, तर आयुष्य बदलणाऱ्या कल्पनांचा प्रवास आहे, जे थोड्या वेळात तुम्हाला नवा विचार, नवी प्रेरणा, एक नवी दिशा देऊ शकतं. चला तर आजच ऐकायला सुरू करूया. आणि हो, सबस्क्राईब करायला, लाईक द्यायला आणि तुमच्या मौल्यवान प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. थिंक अँड ग्रो रिच, अध्याय 3, आत्मसुझाव, ऑटो सजेशन. नमस्कार मंडळी, मागच्या 2 भागांत आपण इच्छा आणि विश्वास याबद्दल जाणून घेतलं. इच्छा म्हणजे यशाचं बीज आणि विश्वास म्हणजे त्या बीजाला वाढवणारी ताकद. पण प्रश्न असा, विश्वास कसा निर्माण करायचा? नेपोलियन हिल सांगतात, त्यासाठीची गुप्त किल्ली म्हणजे आत्मसुझाव. आत्मसुझाव म्हणजे काय? आत्मसुझाव म्हणजे स्वतःचा मनाशी संवाद साधणं. आपण जे विचार मनात सतत पेरतो ते हळूहळू आपल्या अवचेतन मनात रुजतात आणि मग ते आपल्याच आयुष्यात वास्तव बनून समोर येतात. सोप्या भाषेत, मनात काय विचार रुजवला तेच जीवनात अनुभवायला मिळतं. छोटी कथा, आत्मसुझावाची ताकद. पुण्यात राहणारा अमित हा एक साधा मध्यमवर्गीय तरुण होता. त्याची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. नोकरीत फारसं समाधान नव्हतं, पण मनात मोठं यश मिळवायचं स्वप्न होतं. एके दिवशी त्याच्या हातात थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक आलं. 3ऱ्या अध्यायात आत्मसुझाव ऑटो सजेशनबद्दल वाचताना त्याला कळलं की आपण सतत आपल्या मनाला दिलेले संदेशच आपल्या आयुष्याचं वास्तव घडवतात. अमितने दररोज सकाळ संध्याकाळ आरशासमोर उभं राहून स्वतःला सांगायला सुरुवात केली, मी यशस्वी होणार आहे, मी आत्मविश्वासी आहे, मी माझं स्वप्न पूर्ण करणार आहे. सुरुवातीला त्याला वाटलं की हे फक्त शब्द आहेत, पण काही दिवसांनी त्याच्या विचारांमध्ये, बोलण्यात आणि कृतींमध्ये बदल दिसू लागला. आत्मविश्वास वाढला, संधी मिळाल्या आणि त्याने नवीन व्यवसाय सुरू केला. काही वर्षांनी त्याचं स्वप्न प्रत्यक्षात आलं, आर्थिक यश, समाजात मान आणि समाधानी आयुष्य. ही कथा आपल्याला सांगते की आत्मसुझाव म्हणजे विचारांचं बीज आहे. आपण मनात जे पेरतो त्याचंच वास्तव आपल्या जीवनात उगवतं. आत्मसुझाव कसा करावा? नेपोलियन हिल आपल्याला एक पद्धत सांगतात. 1. लक्ष लिहून ठेवा. तुमचं ध्येय अगदी स्पष्ट वाक्यात लिहा. उदाहरण, मी 5 वर्षात 50 लाख रुपये कमावणार आहे. 2. मोठ्याने वाचा. दररोज सकाळी आणि रात्री 2दा ते वाक्य मोठ्याने म्हणा. 3. कल्पना करा. डोळे मिटून अनुभवा की ते ध्येय तुम्ही गाठलंय. 4. विश्वासाने म्हणा. फक्त वाचू नका, तर मनापासून अनुभवा की ते खरं होणारच आहे. मनावर होणारा परिणाम. जेव्हा तुम्ही सतत सकारात्मक वाक्य मनात पेरता, 1. अवचेतन मन त्यावर विश्वास ठेवायला लागतं. 2. तो विश्वास तुम्हाला कृती करायला भाग पाडतो. 3. आणि ती कृती हळूहळू यशात बदलते. नकारात्मक विचारांपासून सावध. आत्मसुझाव ही शक्ती दोन्ही बाजूंनी काम करते. जर तुम्ही स्वतःला सतत म्हणाल, मी काही करू शकत नाही, माझा नशीब खराब आहे, तर अवचेतन मन तेच खरं मानेल आणि तसं आयुष्य घडेल. म्हणूनच नेहमी जाणीवपूर्वक सकारात्मक विचार निवडा. निष्कर्ष मंडळी, आत्मसुझाव म्हणजे आपल्या आयुष्याचा स्वतः बनवलेला प्रोग्राम आहे. तुम्ही मनात कोणते विचार पेरता त्यावर तुमचं आयुष्य उभं राहतं. इच्छा प्लस विश्वास प्लस आत्मसुझाव बरोबर यशाची खात्री. तर चला, आजपासून आपल्या मनाला सकारात्मक विचारांची भेट देऊ. स्वतःशी बोला, स्वतःला प्रोत्साहन द्या. कारण लक्षात ठेवा, तुमचं मन जे मानेल तेच तुमच्या जीवनात वास्तव बनेल.